श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचरणी श्रद्धा आणि निष्ठा असली की कोणतेही काम अशक्य वाटत नाही। आपण करत असलेल्या सेवेमधून एक ऊर्जा निर्माण होत असते आणि हीच ऊर्जा आपल्याला कधी हरू देत नाही। असाच स्वामींचा आलेला अनुभव भास्कर दादा आपल्याला सांगतील। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण भेटणार आहोत भास्कर दादा यांना। हे आपल्याला सांगणार आहेत त्यांना आलेले स्वामींचे अनुभव। नमस्कार भास्कर दादा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मी भास्कर बाबू नमस्कार। पहिला मुंबईला राहायचो, वडाला येथे। तिथं 2003 पासून स्वामींची भक्ती करायला लागलो। नंतर मी दादर येथे मठ, स्वामीचा मठ आहे, तिथे जायचो, दर गुरुवारी जायचो, कधी अधूनमधून पण सुद्धा जायचो, आरतीला सुद्धा जायचो। त्याच्यातून मला खूप अशी इच्छा होती की शासकीय नोकरी मिळावी, परंतु त्या स्वामींच्या कृपेने आणि गुरुदत्तांच्या कृपाशीर्वादाने मला शासनामध्ये नोकरी मिळाली। आणि त्याच्यानंतर मी पुढे तरी पण मी स्वामींची भक्ती काही सोडली नाही, परंतु दर गुरुवारी जायचो। गुरुवारी जाऊन तिथून पुन्हा मी ऑफिसला जायचो आणि सर्वांना प्रसाद वगैरे द्यायचो, ज्यातून माझी उन्नती होत गेली आणि मला तिथूनच प्रमोशन होत गेलं। पुढच्या वर्क ऑफिसमध्ये सुद्धा गेलो। त्याच्यानंतर स्वामींची भक्ती कधी सोडलीच नाही। नंतर मी पनवेलला आलो 2009 पासून। तरी पण मी सुद्धा जाताना ऑफिसला जाताना वडाला जायचो, दादरला मठात जायचो, तिथून पुन्हा कामावर जायचो। असे स्वामींच्या कृपादृष्टी असल्यावर स्वामींच्या ठाई आपली निष्ठा असली पाहिजे आणि स्वामींच्या प्रती आपली भक्ती असली पाहिजे आणि आपले कर्म सुद्धा चांगले असले पाहिजे। स्वामी आपल्याला नक्कीच कधी नाराज करत नाही, एवढी स्वामी निष्ठा ठेवावी लागते आणि स्वामी आपल्याला जे पाहिजे ते आपल्या इच्छा पूर्ण करतात। स्वामीचे इथे पनवेलला आल्यावर माझी मला मोठी झालं, थोडं प्रॉब्लेम मध्ये होतो। घर घेतल्यावर थोडं EMI वगैरे भरायचं, त्याच्यामुळे खूप अडचणीत असल्यामुळे पण स्वामीची कधी विसरलो नाही स्वामींना। भक्ती चालूच होती, मुलं मोठी झाली, नोकरीचं टेन्शन होतं। त्याच्यानंतर मग ते कारण सुद्धा मी करायला लागलो। कारणातून सुद्धा माझे प्रयत्न होते की मुलांना कुठेतरी चांगलं नोकरी लागावी। त्यांच्या स्वामीच्या कृपेने माझी मुलगी सुद्धा एक चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागली। अशी स्वामींची खूप कृपादृष्टी आहे आणि हे आम्हावरच नाही तर तुमच्यावर सुद्धा असावी, हे स्वामीचरणी प्रार्थना आणि त्यांची भक्ती ह्या पूर्ण जगामध्ये व्हावी असे मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला स्वामी भक्ती कधीपासून सुरुवात झाली, म्हणजे कसं तुम्हाला अनुभव आला स्वामी? 2003ला मला जेव्हा नोकरी नव्हती, परंतु एका व्यक्ती स्वामीचे खूप भक्त होते आमच्या दिव्यागरला। ते त्यांच्या इथे मला एका आमच्या ओळखीच्या डॉक्टरने मला पाठवलं की तिथे जावा तुम्ही आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या। मला हे स्वामींचं मठ सुद्धा माहिती नव्हतं। त्यांनी सांगितलं तर दादरला जावा आणि स्वामींचे चरित्र वाचत राहा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। त्यांच्या मार्गदर्शनाने दर गुरुवारी तिकडे जायचो आणि मग मला त्या स्वामींच्या कृपेने मला खूप अनुभव आले। अनुभव तुम्हाला सुद्धा येते, फक्त स्वामींच्या भक्ती आपली, स्वामींच्या प्रती आपली भक्ती असायला पाहिजे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। थँक्यू दादा। स्वामींचरणी निष्ठा असेल तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वामींचे अनुभव येत असतात। स्वामींवर असलेली सेवेकऱ्यांची ही श्रद्धा आहे। मग ही श्रद्धा कोणाला पटो ना पटो, पण जेव्हा त्याला स्वामी कळतील तेव्हा तो स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्यालाही आपले अनुभव आमच्याबरोबर शेअर करायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।